नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ज्वारीची भाकर। सर्वप्रथम एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये पीठ चाळून धरून घ्यायचं। पीठ चाळून धरल्यानंतर थोडंसं एका ग्लासमध्ये गरम पाणी करून घ्यायचं। गरम पाणी नसेल तर साधं पाणी केलं तरी चालेल आणि ते पीठ चांगलं एक 5 ते 10 मिनिट छान असं मळून घ्यायचं। खसखस मळून घ्यायचं। खसखस मळून घेतल्यानंतर त्याचा एक गोळा तयार होतो। ते गोळा छान आपण व्यवस्थित गोल त्याचं व्यवस्थित येजेपर्यंत आपण ते पीठ मळून घ्यायचं। नंतर ते पीठ आपण गोल गोळा करून घ्यायचा आणि नंतर आपण व्यवस्थित गोळा थापल्यानंतर आपण कोरडं पीठ घ्यायचं। कोरडं पीठ घेतल्यानंतर व्यवस्थित आपण ज्वारीची भाकर आपण थापून घेऊया। ज्वारीची भाकर थापल्यानंतर व्यवस्थित गोल कडेकडेने आपण गोल थापून घ्यायचं। गोल थापल्यानंतर आपला तावा छान गरम होऊ द्यायचा। गरम तावा झाल्यानंतर आपण जी थापलेली भाकर आहे ते पूर्णपणे अशी व्यवस्थित पातळ होजेपर्यंत गोल थापून घ्यायची आणि नंतर ती थापलेली भाकर आपण ताव्यावरती गरम ताव्यावरती आपण थापलेली भाकर व्यवस्थित आदर करतो खालून दोन्ही हाताने व्यवस्थित छान त्याच्यावरती टाकायची आणि गॅसचा फ्लेम बारीक करायचा। नंतर आपण पाणी लावून घ्यायचं। पाणी लावून घेतल्यानंतर स्पीड गॅसची मोठी करायची आणि गॅस आणि थोडा वेळ 1-2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपण ती भाकरी आपण पलटून घ्यायची। बघा किती छान पचली आहे ती भाकर। व्यवस्थित पचल्यानंतर आपण ती 2 ते 3 मिनिट त्याला व्यवस्थित छान भाजू द्यायचा। त्याचं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ती ज्वारीची भाकर आहे ना, त्यामुळे लवकर भाजत नाही। ती व्यवस्थित त्याला भाजायला वेळ लागतो। ती भाजल्यानंतर आपण व्यवस्थित कडेने उलताना घेतल्यानंतर कडेने आपण पलटी करून घ्यायची। पहिलं बघायचं भाजली का नाही। बघा किती छान भाजली आहे। ती भाजल्यानंतर आपण ती भाकर पलटी मारून घ्यायची। बघा किती मस्त फुगली आहे भाकर। कुठल्याही डिशमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या तब्येतीसाठी ज्वारीची भाकर खूप म्हणजे चांगली आहे। तर तुम्ही या ज्वारीच्या भाकरीची साधी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। न येणाऱ्यालाही साधी सोपी ज्वारीची भाकर नक्की येते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिल्याबद्दल नक्की धन्यवाद। आणि ही भाकरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अवधूत चिंतन, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।